प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान प्रीतीत सर्वांना सलाम। जिवंत देवाचं पवित्र वचन, पवित्र बायबल आपल्याला असं सांगतं, इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 3रं वचन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेले आहे। आपण बऱ्याच वेळा परमेश्वराकडे आशीर्वादांची मागणी करत असतो, पण परमेश्वर आपल्याला त्याच्या वचनाद्वारे अभिवचन देत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर पूर्ण केलेल्या कार्याद्वारे त्याचे सर्व आशीर्वाद आपल्याला आधीच प्राप्त झालेले आहेत। त्याचप्रमाणे गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 26वं वचन आपल्याला सांगतं, कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात। वचन 29 आपल्याला सांगतं, आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहमाचे संतान आणि अभिवचनाच्या द्वारा वारीस आहात। प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर पूर्ण केलेल्या कार्याच्या द्वारे आज सर्व आध्यात्मिक आशीर्वाद आपल्याला मिळालेले आहेत। आपण देवाचे पुत्र असे स्वीकारण्यात आलेलो आहोत आणि त्याचप्रमाणे आपण अब्राहमाचे संतान आहोत आणि अब्राहमाला दिलेले आशीर्वाद, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म, मरण, पुनरुत्थान याचे आशीर्वाद त्याच्या वचनाद्वारे आज आपल्याला प्राप्त झालेले आहे। म्हणून आपण त्याच्या जवळ येऊया, विश्वासाने प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करूया आणि खात्रीने म्हणूया, खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन। परमेश्वरी वचन आपल्यासाठी आशीर्वादित करो। आमेन।